नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला महाराष्ट्रातले एक थोर व्यक्तिमत्व येत आहे, निरूपणकार विवेक खळसाशी. खरं म्हणजे एवढा त्यांचा परिचय पुरेसा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ते ख्यातनाम वक्ते आहेत, प्रवचनकार आहेत, संपादक राहिलेले आहेत सोलापूर तरुण भारतचे, आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये ते व्याख्यानाच्या निमित्ताने येऊन गेलेले आहेत. आपण त्यांना थेट भेटणार आहोत आणि त्यांच्याशी खरं तर अनेक विषयावर गप्पा मारता येतील. पण आजच्या भागात हरवत चाललेलं घरपण या विषयावरती आपण गप्पा मारणार. नमस्कार गणेश. नमस्कार. नमस्कार. मी जो उल्लेख केला की तुमची व्याख्यानं जेव्हा गाजत होती 30-1 वर्षापूर्वी, तेव्हा प्रामुख्याने तुम्ही दूरदर्शनमुळं घरातला संवाद कसा हरवत चाललाय असं मांडत होता. आता 30 वर्षाचा काळ उलटलाय आणि आता दूरदर्शनपेक्षा घरोघरी जे हातातलं दैत्य आलाय त्याच्यामुळे तर अनेक समस्या निर्माण झाल्यात. जरा त्याच्याबद्दल जरा 30 वर्षातला तुमचा अनुभव जरा आम्हाला सांगा ना. नाही, ही गोष्ट खरी आहे. 30 वर्षापूर्वी किंवा 30-32 म्हणू आपण, एकमेकांशी बोललं पाहिजे एवढा विषय घेऊन मी सुरुवात केली. तर मला असं वाटलं नव्हतं त्यावेळेला की हा विषय इतक्या अंगाने पुढे उलगडत जाणार आहे. मग माझ्या लक्षात आलं बोललं पाहिजे तर कुणी कोणाशी, आणि बोलायचं असेल तर काय बोलायचं आहे. मग ह्या बोलण्यात मुख्य अडथळा काय आहे, तर मग मला एक विषय सुचला, दिवाणखान्यातला दैत्य. मग टी व्ही आणि टी व्हीमुळं आपल्या कुटुंबामध्ये कसं एक प्रत्येकाचं बेट तयार झालं आहे आणि तो बघतो. त्यावेळी असं वाटलं होतं की टी व्ही खूपच मोठं संकट आहे. आता असं वाटतं की टी व्ही फार सोपं आहे, आपण त्याचा गळा कधीही धरू शकतो. कारण टी व्हीमध्ये बाकी सगळं अडचणी काय ज्या होत्या त्यातले विषय चर्चा, विशेषतः जाहिरातींवर बरोबर माझा जास्त रोख असे त्यावेळी. पण आता असं लक्षात आलं की इतकं सगळं त्यावेळी टी व्हीत असूनही टी व्हीचं व्यसन जडलं आहे अशी स्थिती फारशी नव्हती, होती पण ज्याला आपण मार्जिनल म्हणतो. त्यानंतर गेल्या 30 वर्षामध्ये मोबाईल्स आले आणि मोबाईल्समध्ये सुद्धा इतकं ॲडव्हान्स तंत्रज्ञान येतं आहे की आता ह्याचं लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत, म्हणजे हे वाक्य आश्चर्यकारक वाटू नये की निवृत्त आणि म्हातारी माणसं यांचा स्क्रीन टाईम तरुणांपेक्षा जास्त आहे. अगदी. त्याचं कारण बस त्याचं एक व्यसनच लागतं. एक त्याच्यावर कोणीतरी मानसशास्त्रज्ञांनी उपाय सांगितला की तुमचं मोबाईलचं हँडसेट आहे त्याच्यामधलं ब्लॅक अँड व्हाईट करून टाका तो पिक्चर, तरी तुमचं प्रमाण कमी होईल. पण याने अजून गोंधळ झाला आणि टी व्हीपासून सुरुवात झालेली घरं विघटनाची प्रक्रिया आता अगदी कडेलोट होऊन चिंताजनक पलीकडची काहीतरी अवस्था झालेली आहे आणि त्याच्यावर खूप गंभीरपणे विचार सुरू झाला पाहिजे. बघा, आता सगळीकडे असे ह्या विज्ञान तंत्रज्ञानामुळं संपूर्ण जग एक खेळ झालंय असं म्हटलं जातं. म्हणजे कम्युनिकेशनची, दळणवळणाची साधनं प्रचंड वाढलेली आहेत, तरी देखील जो एकूण कुटुंबातलाच किंवा ओव्हरऑलच संवाद कमी होण्याचं काय कारण आहे? आता नुसता हे खापर मोबाईलच्या डोक्यावर पडून नाही चालणार आपल्याला. मोबाईल त्याचं एक निमित्त झाला, पण आपल्या अलग व्यक्तिमत्वाच्या धारणांचा असा काही वेडावाकडा विकास आपल्या कुटुंबात झाला. म्हणजे आता हे माझं पुढचं वाक्य दंगलीचं कारण होऊ शकतं की महिला मिळवायला लागल्या, तर हा समस्याचं कारण नसलं तरी त्या मिळवायला लागल्यामुळं त्यांचा इगो एका भलत्या दिशेने डेव्हलप होत गेला. पुरुष करिअरिस्ट झाला तर त्याच्या जगण्याची दिशा वेगळीच होत गेली आणि ह्या सगळ्यामुळं प्रत्येकाचा इगो पण वाढत गेला. आणि मग मी का, म्हणजे जे कॉम्प्रोमाइजेस करणं संसारात आवश्यक असतं, पुरुष असो स्त्री असो मुलं असो, कोणीच कॉम्प्रोमाइज करायला नाही. त्याचे खूप परिणाम झाले. म्हणजे संवाद संपल्याने जो क्षण येतो त्यात भावनेचा विस्फोटच होतो. दुसरी गोष्ट, अगदी लवकरच्या काळात मुलांशी मैत्री करायला पाहिजे या भ्रमाने पालक
खूपदा नको नको ते विषय सुद्धा मुलांशी अगदी. तर ह्या सगळ्याचं संतुलन व्हायचं असेल तर थोडं शांतपणे आपल्याला विचार करावा लागेल की आपली घरं ही केवळ आपल्या गरजा, आपली आवश्यकता, आपली मुलं, आपली संपत्ती एवढ्यापुरता नसून एका मोठ्या राष्ट्रीय नकाशा म्हणू आपण, त्यातलं एक एकक आहे. त्यामुळं तिथे योग्य पातळीवर योग्य संवाद होणं आवश्यक आहे आणि त्याहीपेक्षा तो सहज संवाद होणं आवश्यक आहे. जर आता चला संवादाचा तास आहे असं म्हणून जर बसलं तर तो संवाद नाही होणार, पण चालता बोलता तो संवाद असला पाहिजे. बरेचसे पालक संवाद करतात, त्यात माझ्या लक्षात आलं आहे काही वेळा मी माझ्या बाबतीतही हाच अनुभव घेतला की मी संवादी होण्यापेक्षा फिर्यादी होतो आणि बोलण्याच्या नादामध्ये माझा सूर असं काही लागतो की मी फौजदार आहे, मग समोरचा माणूस बोलायला तयार होत नाही. मग ते 4 वर्षाचं मूल असो, 14चं असो किंवा 40चं असो, मी समजून घेण्यासाठी बोललो पाहिजे. आणि विशेषतः वयात येत असलेल्या मुला मुलींशी तरी खूपच जास्त समजून घेतलेलं आहे. याच्यातही एक लाडकं वाक्य पालकांचं असं असतं, आम्ही या वयातनं गेलो नाही का. तर आपल्या त्या वयातलं आपलं लोणी इतक्या झरकन विरघळावं इतका दाहभोवती नव्हता. आता इतकी उष्णता आहे अवतीभोवती, माध्यमातून, चर्चेतून, चित्रपटातून, नाटकातून, चिल्लर साहित्यातून सुद्धा. त्यामुळं ते लोणी वितळायला फार लवकर सुरुवात झाली. अशा वेळी मानसिक भय, वैचारिक असंतुलन आणि पराकोटीची वेडीवाकडी उत्सुकता दैहिक बदलाची, यांनी तर खूप कन्फ्युजन होते. त्यामुळे त्या पातळीवरचा सुद्धा खूप संयत संवाद मुलीशी आईनी, मुलाशी वडिलांनी असा केला पाहिजे आणि त्यातून हे सगळे प्रश्न तणाव कमी करणारे होतील आणि मोकळेपणा येईल. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाची किंमत द्यायची आहे ती म्हणजे वेळ. आणि त्या इकोमुळे आहे ना, कोणीच वेळ द्यायला तयार नाही. बायको काय म्हणते, तुम्ही बघायला पाहिजे ना, बाप म्हणून तुमचं कर्तव्य आहे की नाही. बाप काय म्हणतो, शिवाजी महाराजांना कोणी घडवलं, म्हणजे जसं काही ह्याच्या पोटी आता शिवाजी महाराजच जन्माला आहे. तर आई आणि बाप, एका सायकोलॉजिस्टचं एक वाक्य फार चांगलं आहे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे तो मूलतः. तो असं म्हणतो की नो डाऊट चिल्ड्रेन लव देअर मदर्स बट दे वॉन्ट देअर फादर्स. मुलांना आईविषयी प्रेम असतंच, पण बाप नावाची गरज असते. याला सायकोलॉजीमध्ये फादर हंगर म्हटलं आहे. तर वडिलांची भूमिका वडिलांनीच केली पाहिजे, आईची भूमिका आईने केली पाहिजे. त्याच्यामध्ये अनुशासन हे मोठ्या प्रमाणावर वडिलांकडे असतं आणि फुंकर आईकडे असतं. आता जिथे वडिलांमध्ये मातृभाव जास्त आहे तिथे ही भूमिका बदलू शकते. काही म्हणजे मी ट्रान्सजेंडरसारखं म्हणत नाही, म्हणजे नाही तर नवी ओकीजम नवीन आहे का असं, पण सहज संवाद, समजुतीनं संवाद आणि समजून घेण्यासाठी संवाद असं झालं तर घरांचं विस्कटणं मोठं होईल. आणि ह्या सगळ्याबरोबर म्हणजे आता ते एका विशिष्ट पद्धतीने विचार करणाऱ्यांचं एक व्यसनच असतं की आम्हाला कोणतीही गोष्ट राष्ट्रीय परिप्रेक्ष्यातच बघायची. मला असं वाटतं की कुटुंब नाही राहिली तर देश नाही राहत. आत्तापर्यंतच्या सगळ्या आक्रमणामधल्या, राजकीय असो काही असो, त्याच्यापेक्षा भयानक आक्रमण आता कुटुंबावर होत आहे आणि ते इतक्या नकळत होत आहे. आपल्याला असं वाटतं की स्वतंत्र आहोत पण नाही आहोत स्वतंत्र. खूप तऱ्हेची प्रलोभनाच्या माध्यमातून ती आक्रमणं येत आहेत. ह्याच्या मागे काय विचार आहे, तर ह्याच्या मागे मल्टीनॅशनल कंपन्यांना अगदी सुलभतेने आपला व्यवसाय करायचा आहे. मग आता भारतासारख्या बहुविध संस्कृती असणाऱ्या देशामध्ये त्यांची सगळ्यात मोठी समस्या काय होते की इथे दर दुसऱ्या घरी, लिटरली दुसऱ्या घरी खाण्याची पद्धत वेगळी आहे. तांदूळ एकच असेल तर तांदळाचे 10 प्रकार आपल्या समोरच्या पुढच्या 10 घरात होत असतात. समजा महाराष्ट्रामध्ये ज्वारीची भाकरी प्रिय आहे असं म्हटलं तर
उत्तर महाराष्ट्रामध्ये बाजरीची भाकरी म्हणजे भाकरी म्हटलं की ते बाजरीचीच करतात. तुम्ही कोकणात जाऊन म्हटलं आज मी भाकर खाईन तर ते नाचणी किंवा तांदळाचीच करतात. आता ही जी अन्न संस्कृतीतली विविधता आहे, अशीच आमच्या पोशाख संस्कृतीतली विविधता आहे. कोणी दुटांगी धोतर नेसेल, कोणी सलवार कुर्ता घालेल, कोणी पायजमा शर्ट घालेल, कोणी फेटा बांधेल, कोणी टोपी घालेल. या इतक्या विविधतेमुळे काय होतं, उत्पादनामधला साचेबंदपणा जो आहे तो आणता येत नाही. बरोबर. त्यामुळं मग ही विविधता कशी घालवायची, तर नव्या पिढीला पिझ्झा बर्गरची टेस्ट डेव्हलप करा. ते भाकरी मागणारच. मग पिझ्झा बर्गर डोनाल्ड करून देईल ना. मग त्याचे कपडे, ब्रँडेड कपडे हे नुसतं फॅड नाही आहे, ह्याच्या मागे आक्रमण आहे की तुम्ही धोतर शर्ट पायजमा हे नाही, ह्या पॅन्ट हे टी शर्ट जोडे. आम्ही आमच्या गावातल्या जोडे बनवणाऱ्यांनी बनवलेले चपला बूट आम्ही नाही घेत, आम्हाला ब्रँडेड पाहिजे. गावातलं सोडा, भारतीय कंपनीने बनवलेले पण नाही घेत, आम्हाला ब्रँडेडच पाहिजे. मग त्याच्या आवाच्या सव्वा किमती. ही सगळी आक्रमणं आहेत आणि ही यासाठी आहेत की मिळवत्या आईबापांकडे पैसे आहेत आणि हे घडतंय ते चुकीचं घडतंय हे सांगायला वेळ नाही. म्हणजे ॲट द कॉस्ट ऑफ फिल्दी प्लेझर्स आम्ही आमची घरं आणि संस्कृती विस्कटतो. तुम्ही जो मुद्दा सांगितला त्यालाच पुढे माझ्या मनात प्रश्न असा आला, पूर्वी आहे ना, घर म्हणजे संस्काराचं केंद्र मानलं जायचं आणि घराचं घर पण अंगण सांगतंय असं आपल्याकडे म्हटलं जायचं. आता अंगण तर नव्या पिढीला माहितीच नाही, पण घरामध्ये घर हे संस्कार केंद्र व्हावं असं जे आपण पूर्वी म्हणत होतो, त्याचा आत्ताच्या फॉर्ममध्ये काय करायला पाहिजे बघता? आता जसं आहे ना, संस्कार म्हटलं की लोकांना काय वाटतं, स्तोत्र देवपूजा केली पाहिजे, स्तोत्र केली पाहिजे. म्हणजे मी जर एक भारतीय आहे तर माझ्या संप्रदायाचं जे धार्मिक अनुष्ठान आहे ते मी पाळलंच पाहिजे. पण समजा आता नाही होत, जसं आता आपल्या महालक्ष्मीला आपण सगळे घरात एकत्र येतो, म्हणजे विदर्भ मराठवाड्यात तर ते दिवाळीपेक्षा मोठा सण. गणपतीला कोकणात एकत्र येतात, ठीक आहे, तेवढं होत आहे, पुष्कळ आहे. पण संस्काराचा खरा अर्थ आहे 3 बाबतीमध्ये. त्यातलं पहिलं आहे अनालस्य. म्हणजे कोणत्याही घरामध्ये अडसटलेलं वातावरण नाही तर ओळखा की ते घर संस्कारी आहे. आता हे हसू येईल पहिल्यांदा कुणाला, पण आळसाचं म्हणजे मी कित्येक घरामध्ये बघतो की त्यांचे सकाळची संध्येची आचमनं नसतातच, चहाची आवर्तन असतं आणि 8, 8:30 वाजेपर्यंत पहिला दुसरा चहा चालू असतो. आता जे 8:30 पर्यंतचा जागत 6ला उठले असं गृहीत धरलं तर 2.5 तासाचा वेळ ते इतक्या नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टीसाठी खर्च करतील तर ते संस्कारी असूच शकत नाही. बरोबर. मग त्याला काय दिलं होतं एक परिमाण की तुम्ही पूजा करा, अंघोळ करा, जप करा, म्हणजे तुमच्यात सकारात्मकता वाढवा. बरोबर. आता ते न होता ते म्हणजे अनालस्य ज्या घरात नाही त्या घरामध्ये अनुशासन ज्या घरात आहे. आता अनालस्याने अनुशासन थोडी की साधी वर्तनातली गोष्ट आहे की घरामध्ये कोणीही मोठा माणूस आलं तर आपण उठून त्याचं स्वागत केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काही शिष्टाचार आणि प्रोटोकॉल खूप काही मोठा अवडंबर करा हे आपण 25 वर्षापूर्वी सहज करत होतो, आजही करतोय आपल्या पिढीत. की समजा कोणी वरिष्ठ आलं तर आपण असे पायावर पाय टाकून बसलो असतो तर सहज आपली प्रतिक्रिया अशी होती. तुम्ही साष्टांग नमस्कार घालू नका, पण यू मस्ट इंडिकेट दॅट यू आर रिस्पेक्टिंग युअर गेस्ट. हे अनुशासन आहे त्यातलं. मग हे कधी येईल आईवडिलांच्या. आता काय झालंय, आता मी पुन्हा सांगतो, बाहेरच्यांचं मी बोलतच नाही, मी बाहेर घरातलं बोलतो. माझी नात मला काय म्हणते, अरे यार अब्बा. आता अब्बा यार कसा असू शकतो, अरे यार बाबा, बाबा यार कसा असू शकतो. पण यार या शब्दांना काय असतो हे तिला माहीत नाही आहे. पण यारमुळं काय होतं, आजोबा आणि वडील यांच्यामधला एक आदराचा पूल आहे ना, पूल आहे, भिंत नाही, बरोबर, पूल आहे, तोच उद्ध्वस्त होतो. मग तुम्ही आजोबा बापाला गृहीत धरायला लागता. बाकी काही शब्द ओ शिट आता मला कळतच नाही, ह्याचे जर मराठी शब्द वापरले तर घरात चालेल का. पण ओ शिट म्हटलं तर ते फॅशनेबल होतं. तर
अनुशासनामध्येही येतं की घरी हे बोलायचं नाही. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपल्या लहानपणी संध्याकाळी शिट्टी वाजवायला आपल्या घरात शिळी घालतो ना आपण, सांगायचे नाही वाजवायची संध्याकाळी. आता काय होतं, हे काय होतं माहीत नाही, पण वाजवायची नाही असं म्हणल्यानंतर वाजवायची हिंमत होत नव्हती. आता कधीही शिट्टी शिट्टी वाजवा किंवा नका वाजवू, पण वाजवायची नाही असं जर त्या घराचा संकेत असेल, परिसराचा संकेत असेल, समाजाचा संकेत असेल, मी पाळेन. हे अनुशासन हे एकदा सुरू झालं ना की मग तुम्ही रस्त्यावरचं अनुशासन हे मग जीन्समध्ये उतरतं. मग ट्रॅफिक पोलीस नसेल तरी, खूप सिक्कीमचे वगैरे फोटो येतात ना, तिथे ट्रॅफिक पोलीसच नसतो. अख्खा रस्ता एका बाजूने रिकामा असतो आणि इकडे गर्दीच्या गर्दी असते, टू व्हीलर फोर व्हीलर, पण कोणी असं जात नाही, ओव्हरटेक करत नाही. का तर त्यांच्या जीन्समध्ये ते गेले, का तर त्यांच्या घरातून ते सुरू झालं. अंथरूण टाका, असं जेवत नाहीत नीट, म्हणजे कॉटवर बसून जेवणं हा सोळा सवर्ण बामणी ह्याला काही अर्थ नाही. हा अनुशासनाचा विषय आहे. जनावर आणि मी ह्याच्यात काही फरक आहे. तर जनावर पाळतं इतकं तरी अनुशासन मी पाळलं पाहिजे, ते पाळत नाही. तर मग हे सगळं व्हावं लागतं. म्हणजे पहिली गोष्ट आहे अनालस्य, दुसरी गोष्ट आहे अनुशासन, आणि वस्तुनिरपेक्ष आनंद ज्या घरात आहे ते संस्कारित आहे. म्हणजे माझ्याकडे AC नाही म्हणून मी दुःखी. माझ्या दुःखाचा AC शी काय संबंध असू शकतो? माझ्या घरामध्ये फलाण्या पद्धतीचं फर्निचर नाही, मग मला कोणी माझ्या घरी आलं की भीती वाटते. आता काही ठिकाणी थोडा वय वाढण्याचा एक फायदा काय असतो, तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता. तरुणपणामध्ये स्वतःविषयी नाही बोलायचा एक संकेत असतो. आता मी सांगतो की मी सोलापूरला राहत होतो, तेव्हा माझं घर बांधून झाल्यावर पहिली 8 वर्ष चुनाच होता भिंतीला लावलेला आणि चटई होती. पण यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याकडे येऊन गेले, उपमुख्यमंत्री माझ्याकडे येऊन गेले, पंडित C.R. व्यासांसारखे गायक येऊन गेले, अनेक कलावंत येऊन गेले. मला संकोच वाटला नाही. पण हे मी माझ्या मुलाच्या बाबतीत खात्री देऊ शकतो. तो म्हणतो की अरे सेंट्रल मिनिस्टर आहे, तर ते यायचं तर फर्निचर तरी त्या ढंगाचं पाहिजे. मग आता सांगावं लागतं की ते मला भेटायला येणार आहेत किंवा तुला भेटायला येणार आहेत, फर्निचरला भेटायला येणार नाही. त्यांना फर्निचरचीच हाऊस असेल तर फर्निचरच्या दुकानात जाऊन बघत बसतील ना दिवसभर. माझ्याकडे हा जो आहे ना की वस्तुनिरपेक्ष मला आनंद करता आला. 80-90% घरामध्ये चांगलं करावं ही भावना बरोबर आहे, पण कोणी जेवायला येणार असेल ना तर धायकुतीला येतात बाया. का बरं? रोज जेवतो आपण, तसं का नाही जेवत आपण? नाही, आपल्याला असण्यापेक्षा दिसण्याकडे तिथेच ओळखावं की जे दाखवलं जातं ती संस्कृती नाही, जी जगली जाते ती संस्कृती. त्यामुळे हे 3 तरी किमान निकष असावेत. याच्याबरोबर कोणी, म्हणजे आता काही माझे आग्रह वर्तमानातले आहेत की प्रत्येक माणसाने टिळा लावूनच घराबाहेर पडलं पाहिजे. प्रत्येक माणसाने, तुझा देवावर विश्वास असो किंवा नसो, स्वतःला बुद्धी आहे तेवढ्यावर विश्वास आहे हे सिद्ध करण्यासाठी का होईना टिळक लावतो. टिळक लावून जा. यू प्रूव्ह दॅट हू यू आर. ही आता गरज निर्माण झाली. जर जाळीची टोपी चालते तर टिळा का नाही चालत? पण आम्ही कशाविषयीच आग्रही नाही. आता शाळा, ज्या शाळेत टिळा नाही, ज्या बिंदी नाही, ज्या शाळेत बांगड्या घालू देत ना, आम्ही कसं सहन करू शकतो? पण हा लार्जर समाजातला विषय. घरामध्ये 3 निकष पाहिजे: अनालस्य पाहिजे, अनुशासन पाहिजे आणि वस्तुनिरपेक्ष आनंद पाहिजे. धन्यवाद, पण वेळ दिलात. मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.